नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण खूपच हेल्दी नाश्ता बनवलेला आहे आणि हा नाश्ता आपण मोड आलेल्या मुगापासून बनवलेला आहे। आणि मोड आलेले धान्य आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे। मोड आलेल्या धान्यापासून आपल्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं आणि या मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर सुद्धा असतं, त्यामुळे पचायला देखील हलका असतं आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा मोड आलेल्या कडधान्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो। तर आता आपण या मोड आलेल्या मुगामध्ये लसूण, अद्रक, हिरवी मिरची, जिरे आणि मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालतं। आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी रवा आणि आता थोडंसं पाणी घालून आपण याला परत फिरवून घेणार आहे, म्हणजे रवा ह्या वाटीमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, पण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे 5 ते 6 मिनिटांपर्यंत। आणि आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि परत फेटून घ्यायचे। आता आपल्याला याला कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालायची आणि हळदीमुळे चवसुद्धा छान येते। तर आता आपण याच्यामध्ये चिमूटभर थोडीशी हळद घालून हळद चांगली मिक्स करून घ्यायची। आता आपलं हे परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपण ह्याचे बनवणार आहेत आप्पे आणि याच्यासोबत मी आज थोडीशी आगळी वेगळी चटणी तयार केलेली आहे, पण ती व्हिडिओमध्ये नाही दिसली। नेक्स्ट टाईम नक्की त्या चटणीचा व्हिडिओ पण बनवेल। तर मी शेंगदाण्याची आणि डाळवं घालून चटणी बनवलेली आहे। तर आता आपण ह्याचे आप्पेपात्रामध्ये आप्पे टाकणार आहोत। तर आप्पेपात्र आपलं गरम झालेलं आहे, आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे मिश्रण जे आहे आपण आता आप्पेपात्रामध्ये घालून घेणार आहे। मिश्रण सोडून झाल्यानंतर आपण आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांपर्यंत असंच ठेवणार आहे। आपले आता आप्पे बघा किती फ्लफी झालेले आहेत आणि एकदम होऊन आलेले आहेत। आता ह्या आप्प्यांना आपण चमच्याच्या साहाय्यानं पलटून घेऊया। तेल मगाशी थोडंसं जास्त वाटलं होतं, पण ते सगळं तेल ऑब्झर्व झालं आणि आता आपण एक एक करून हे आप्पे पलटून घेऊया। हे पहा खूप छान पद्धतीने पलटता येत आहेत। खूपच अप्रतिम चव लागते ह्या आप्प्यांची। तुम्ही सुद्धा आता सुट्ट्यामध्ये मुलं आता घरी आहेत आणि मुलांना साधूनमधून खायला तर नक्की लागतं, किंवा 4 ते 5च्या दरम्यान छोट्या भुकेसाठी आपण नक्की असे आप्पे ट्राय करू शकता। आणि आता तुम्ही सुद्धा नक्की असे आप्पे ट्राय करा। तर आपण आता चटणी पण बनवलेली आहे आणि आता वरून आपण तडका दिलेला आहे। चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।